हॅलो सुवर्णमयी, आज एक गोष्ट मला अगदी मनापासून बोलायची आहे. आपण कितीही सुशिक्षित, कितीही प्रेमळ आणि सुरक्षित कुटुंबात राहत असलो ना, तरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते. स्त्री म्हणून स्वतःचे थोडेफार पैसे कमावणं किती महत्वाचं आहे. मोठा बिझनेस सुरू करायचा नसेल तरी हरकत नाही, पण इतकं तरी असावं की आपल्या छोट्या छोट्या खर्चासाठी आपण कुणावरही अवलंबून नसावं. पैसा म्हणजे फक्त बँक बॅलन्स नसतो, तो एक विश्वास असतो, जगण्याची नवी दिशा असते. आज आपण हीच गोष्ट बोलणार आहोत आपल्या सुवर्णमयी परिवारासोबत. ही फक्त एक चर्चा नाहीये, तर आपल्या प्रत्येक मैत्रिणीला तिच्या आत दडलेल्या सामर्थ्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. आपण किती जरी लाडकी मुलगी, कितीही समर्पित बायको किंवा आई असलो ना, तरी स्वतःचं कमावलेलं असतं त्याची मजाच वेगळी असते. उदाहरणार्थ, एखादी गृहिणी तिच्या पाककलेच्या आवडीतून घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करते आणि पहिल्या महिन्याचा पगार हातात येतो तेव्हा घरातल्या सगळ्यांसाठी काही गिफ्ट घेते. त्या गिफ्ट्स म्हणजे फक्त काही वस्तू नसतात, तर तिच्या मेहनतीचं आणि स्वाभिमानाचं ते प्रतीक असतं. स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून काहीतरी करण्याची ती भावना, ती ऊर्जा आणि तो आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. बरं, इथे प्रश्न फक्त पैशांचा नसतो, तर निवडीचाही असतो. स्वतःचं उत्पन्न असणं म्हणजे आपल्याला स्वतःच्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आपल्याला आवडणारं पुस्तक विकत घ्यायचंय, साडी विकत घ्यायची, घरासाठी एखादी वस्तू विकत घ्यायची, तर कुणाची परवानगी लागत नाही. एखाद्या मैत्रिणीला, माहेरच्या कुणाला बर्थडे गिफ्ट द्यायचे, तर तुम्ही सहज देऊ शकता. हे छोटे छोटे खर्च असतात, पण ते केल्यावर आपल्या मनाला समाधान मिळणार असतं. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी कुणाकडे हात पसरावा लागत नाही, ही भावना खूप मोठी असते. बरं, असं पण नाहीये की सगळ्याच घरांमध्ये गृहिणीला कुणाकडे हात पसरावा लागतो, पैसे मागावे लागतात. बऱ्याच घरांमध्ये सगळा घराचा व्यवहार त्या गृहिणीच्या हातात असतो आणि त्यासाठी तिला खूप मानही दिला जातो. पण सगळीकडे तशी परिस्थिती नाहीये. आणि जरी सगळा व्यवहार तुमच्या हातात असेल ना, तरी तिच्या सुद्धा मनात हे असतंच की मला स्वतःचं काहीतरी कमवायचं. जेव्हा आपण स्वतः कमवतो तेव्हा घरातल्या चर्चेमध्ये आपलं म्हणणं जास्त गंभीरपणे घेतलं जातं, कारण आपण फक्त खर्च करणारी नाही, तर घराच्या अर्थचक्रामध्ये योगदान देणारी व्यक्ती असतो. हे स्वाभिमानाचं बीज आपल्या मुलांपर्यंत जातं. ते फक्त आपल्याला आई म्हणून नाही, तर स्वतःच्या बळावर उभी राहिलेली एक स्त्री म्हणून पाहतात. जेव्हा आपली मुलं आपल्याला कामावर जाताना बघतात किंवा आपलं काम करताना बघतात, तेव्हा त्यांना कामाचं महत्त्व आणि स्त्रीचं सामर्थ्य दोन्ही समजतं. आयुष्यामध्ये कायम सगळंच ऑलवेल असेल असं आपण गृहीत धरून चालू शकत नाही. घरामध्ये कधीही एखादं आर्थिक संकट येऊ शकतं, अचानक मोठं आजारपण आलं, मुलांचं हायर एज्युकेशन किंवा लग्न समोर आलं, तर अशा वेळी आपलं स्वतःचं म्हणून काही साठवलेलं असेल ना, तर ही अनसर्टेन परिस्थिती असते, ती आपल्याला तोडू शकत नाही. उलट आपण संकटाकडे शांतपणे पाहू शकतो, कारण आपल्याकडे स्वतःचं कवच असतं. आणि हे फक्त आर्थिक कवच नाहीये, तर त्यातून आपल्याला मानसिक सुरक्षितता पण मिळते. बऱ्याच जणी म्हणतात, अगं माझं काय, घरातलं सगळं ठीक आहे, मला काही टेन्शन नाही. आणि हे खरं सुद्धा आहे, पण फक्त घर नीट आहे, आर्थिक सुरक्षितता आहे, म्हणून आपण आपल्या स्वप्नांना दडपायचं का? तुम्ही स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे असं काही क्रिएटिव्ह करत असाल, बेकिंग करत असाल, ऑनलाईन टीचिंग करत असाल किंवा छोटासा बिझनेस करत असाल, तुम्ही जिथं कुठं मनापासून योगदान देताना तिथे पैसा येतोच. आणि त्याबरोबर येते ती आपली स्वतःची ओळख. ती ओळख अशी असते जिचा आधार फक्त कोणा एका व्यक्तीवर नाही, तर आपल्या गुणांवर आणि मेहनतीवर असतो. कोणी कोणी असंही म्हणतं, एवढं कमवून काय करायचंय? पण खरी गोष्ट सांगू, 2000 रुपये महिन्याला मिळाले ना, तरी ते तुमचे स्वतःचे आहेत. त्यातून तुम्ही स्वतःसाठी काही घेतलं, कोणाला ट्रीट दिली किंवा भविष्यात आधारासाठी साठवून ठेवले, तर त्याची किंमत लाख मोलाची असते. पैसा किती आहे ह्यापेक्षा तो स्वतःच्या परिश्रमातून मिळालाय हे महत्वाचं आहे. हे कमी उत्पन्न तुम्हाला मोठे आर्थिक निर्णय घेण्याचं आणि स्वतःच्या बळावर उभं राहण्याचं शिक्षण देतं. बरं, काम म्हणजे फक्त नोकरीच केली पाहिजे असंही नाहीये. बरेच लोक अर्निंग म्हणजे फक्त ऑफिस जॉब समजतात, पण खरं तर अर्निंगच्या शेकडो वाटा आहेत. फ्रीलान्स काम असेल, यूट्यूब, ब्लॉग, रील्स, ऑनलाईन ट्युशन किंवा थोडंफार शिक्षण कमी असेल तरी होममेड प्रॉडक्ट बनवणं, टेलरिंग, बेकिंग, आर्ट अँड क्राफ्ट, हे असं सगळं आजच्या डिजिटल युगामध्ये घरात बसून तुम्ही करू शकता. प्रश्न एवढाच आहे की आपण पहिलं पाऊल टाकतो की नाही.
कामाच्या ह्या अनेक मार्गांनी आपण फक्त पैसाच नाही तर अनेक नवीन गोष्टी शिकतो आणि नवीन लोकांशी जोडले जातो. आपला लोकसंपर्क वाढतो आणि त्यातून सुद्धा आपल्याला एक मानसिक बळ मिळतं. आपण जेव्हा स्वतःचे पैसे कमवत असतो ना, तेव्हा समाजाकडून आपल्याकडे अगदी वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, तिचं काय बाबा, तिचे ती पैसे कमवते. हे वाक्य ऐकताना जरी साधं वाटलं ना, तरी त्यामागे असते तुमच्या कष्टांची दखल आणि तुमचा समाजात वाढलेला मान. खरं सांगायचं झालं तर पैसा हा फक्त नोटांमध्ये मोजला जात नाही. त्यातून आपल्याला मिळते ती मनाला शांतता, विचारांना दृढता आणि निर्णयांना मजबूती. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोलर होता आणि हा कंट्रोल तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती देतो. तुम्ही तुमच्या भविष्याविषयी मनातून जास्त सुरक्षित राहता आणि मनशांती अनुभवता. आज जेव्हा तुम्ही कमवत असता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण करत असता. तुमची मुलगी तुम्हाला फक्त आई म्हणून नाही तर एक सक्षम आणि यशस्वी स्त्री म्हणून बघते. तिच्या मनात काम करण्याची, स्वप्न पाहण्याची आणि उंच भरारी घेण्याची बीज तुम्हीच रुजवत असता. हा वारसा कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. उत्पन्न मिळवायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट आपोआप शिकायला मिळते, ती म्हणजे वेळेचं महत्त्व आणि तिचं योग्य नियोजन. घरातली कामं, मुलांचा अभ्यास आणि स्वतःचं काम, ह्या तिघांनाही वेळ देताना आपण जास्त ऑर्गनाइज्ड होतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा आपला वेळ जास्त उपयोगी आणि शिस्तबद्ध पद्धतीने वापरू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा फक्त घरातलं काम करायचं असतं ना, त्या दिवशी दिवसभर आपलं फक्त घरातलंच काम चालतं आणि ज्या दिवशी आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असेल त्या दिवशी मात्र अगदी वेळेत आपलं काम सगळं आवरतं आणि त्यानंतर आपलं बाहेरचं सुद्धा काम करून आपण येतो. याचाच अर्थ कामाला आपण जितका वेळ देऊ तितका वेळ ते काम घेतं. मग जर आपण देतानाच त्या कामासाठी एक ठराविक वेळ सेट केला आणि त्याच्यानंतर मला माझं काम करायचंय असं मनाशी ठरवलं ना, तर ते काम 2 तासात होण्याऐवजी 1.5 तासातच होऊन जातं आणि मग उरलेला वेळ आपल्याला आपल्या कामासाठी फ्री मिळतो. म्हणजेच काय तर दिवसातले 24 तास हे काम करणाऱ्या गृहिणीसाठी पण असतात आणि फक्त घर सांभाळणाऱ्या गृहिणीसाठी सुद्धा असतात. पण त्याच 24 तासांमध्ये स्वतःचं काही ना काही करणारी गृहिणी स्वतःला जास्त समृद्ध करते, आर्थिकदृष्ट्या सुद्धा, मानसिकदृष्ट्या सुद्धा, आणि त्यामुळे इतरांच्या नजरेत तिची किंमत वाढते. हा तर बोनस पॉइंट आहे. घर सांभाळण्याव्यतिरिक्त इतर काही काम करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या कामाची आणि वेळेची खरी किंमत कळते. ह्याच्यामुळे अजून एक गोष्ट होते, ती म्हणजे आपण जास्त लक्ष केंद्रित म्हणजे गोल फोकस्ड बनतो. काहीतरी एक गोल ठेवणं आणि तो अचीव करणं ही आपल्याला सवय लागून जाते आणि असे छोटे छोटे गोल्स आपण अचीव करत जातो ना, त्यानंतरच पुढे आपल्याला मोठे गोल्स करण्यासाठी अजून आत्मविश्वास मिळतो. तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय सुरू केला ना, तरी ते म्हणजे फक्त एखादं प्रॉडक्ट विकणं एवढी सिंपल आणि साधी गोष्ट नसते. त्यासाठी तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी शिकावी लागते. अगदी साधं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून सुद्धा कितीतरी महिला आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात. शिवाय स्वतःचं फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट चालू करणं, त्याच्यावरून स्वतःच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करणं, या गोष्टी एकदा तुम्ही सुरुवात केली ना की आपोआप तुम्हाला येतात. पण हेच जर तुम्ही ते करत नसाल तर याच साईट्सचा उपयोग तुम्ही फक्त टाइमपाससाठी करता. शिवाय आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याविषयी तुम्ही जास्त जागरूक राहता. म्हणजे आजूबाजूला सध्या कोणतं प्रॉडक्ट विकलं जातंय, लोकांची गरज काय आहे, आणि आपण जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने आपलं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवू शकतो हे तुम्ही आपोआप शिकत जाता. आणि ही जी सतत नवीन शिकण्याची प्रोसेस आहे ना, ती आपल्या मेंदूला सतत तरुण आणि उत्साही ठेवते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवताना न कळतपणे का होईना पण तुमचं बौद्धिक स्वातंत्र्य वाढतं आणि ह्या कामाच्या निमित्ताने जगात नवनवीन येणाऱ्या गोष्टी आणि ट्रेंड्स तुम्ही शिकत जाता. त्यामुळे तुम्ही काळाच्या सोबत राहता. सुरुवातीला तुम्ही एकट्या काम करत असाल, पण जेव्हा तुमचा छोटा व्यवसाय मोठा होतो तेव्हा तुमच्याकडे आणखी एका स्त्रीला काम देण्याची क्षमता येते. स्वयंपाकाचे डबे वाढले तर तुम्ही मदतनीस ठेवता. शिवणाचं काम वाढलं तर तुम्ही दुसरीला शिकवून काम देता. जेव्हा एक स्त्री स्वतःच्या बळावर उभी राहते ना, तेव्हा ती अनेक स्त्रियांना आधार देते. अगदी स्वतःचं काम करण्यासाठी तुम्ही घरात एखादी हाऊस हेल्प ठेवत असाल ना, तरी सुद्धा तुम्ही नवीन रोजगार निर्माण करताय. स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याच्या एका छोट्याशा निर्णयामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या घरातही आर्थिक मदत करू शकता. ही भावना खूप अमूल्य असते.
अजून एक फायदा सांगायचा म्हणजे घरातले लोक स्वावलंबी होतात. स्वतःचं काही ना काही करतो तेव्हा आपण सतत घरातल्यांसाठी अवेलेबल नसतो, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आपली व्हॅल्यू वाढते आणि शिवाय सतत आपल्यावर अवलंबून राहण्याची सवय असते ना, ती पण कमी होते. आपण 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध नाही आहोत हे ते समजून घेतात आणि तुमची मुलं तरी नक्कीच स्वावलंबी होतात. हा गुण त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आपण बायका असतो ना, आपल्याला एक फार वाईट सवय असते, ती म्हणजे चिंता करण्याची. तर स्वतःचं काम सुरू करण्याचा हा पण एक फायदा आहे की तुमची चिंता करण्याची सवय कमी होते. आता तुम्ही म्हणाल की काम वाढवून घेतल्यावर चिंता टेन्शन वाढणार नाही असं कसं होईल? तर घरकामाव्यतिरिक्त इतर काही काम सुरू करतो ना, तेव्हा टेन्शन असतं, पण ते प्रोडक्टिव्ह असतं. त्याच्यातून आपल्याला काही ना काही आउटकम मिळणार असतो. याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस असं म्हणू शकतो. अशा प्रकारचा स्ट्रेस आपल्या मनाची ताकद वाढवतो आणि हळूहळू आपण ते टेन्शन आणि तो स्ट्रेस मॅनेज करायला शिकतो, खंबीर बनतो. ह्याच्या उलट काही काम करत नसताना आपण अशी चिंता करत होतो ज्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. उलट त्या काळजीमुळे आणि चिंतेमुळे आपण घरातल्या इतरांना त्रास देतो आणि घरातलं वातावरण बिघडतं. मी जे काही बोलतेय हे तुम्हाला पटत असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे सगळं मी आतापर्यंत केलेलं निरीक्षण आहे जे मी इथे बोलत असते. जर तुम्हाला हा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास सुरू करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रवासात एकट्या नाही आहात. सुवर्णमयी ह्या समुदायाचा भाग म्हणून आपण एकमेकींना इथे आधार देतो. इथे कुणीही कमी नाही किंवा जास्त नाही. फक्त एकच नियम आहे, स्त्रीने स्वतःच्या सामर्थ्याला ओळखून पुढे यायचं आणि आपल्या प्रत्येक मैत्रिणीचं स्वप्न हे आपलं स्वप्न समजून पूर्ण करण्यासाठी हातभार लावायचा. जाता जाता ज्या गृहिणींना नोकरीसाठी बाहेर पडणं शक्य नाही, त्या घरातूनच काय काय काम करू शकतात, त्यासाठी त्यांना बेसिक क्वालिफिकेशन काय असावं, पूर्वतयारी काय करावी लागेल आणि साधारण किती वेळ द्यावा लागेल, अशा काही पॉइंट्सवर मी बोलावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. कदाचित पुढचा व्हिडिओ मी ह्याच विषयावर घेऊन येईन. तुम्ही जर स्वतः घरातून काही व्यवसाय करत असाल तर त्याबद्दल सुद्धा माहिती सांगा. कदाचित मला ती बिझनेस आयडिया माहीत नसेल, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल बोलू शकते. शिवाय मला हे पण सांगा की तुम्ही बिझनेस किंवा स्वतःचं काहीतरी काम सुरू केल्यापासून तुम्हाला काय चांगले अनुभव आले, घरातल्यांची प्रतिक्रिया काय होती, तुमचा आत्मविश्वास कसा वाढला, तसंच तुम्हाला काय अडचणी आल्या हे सुद्धा तुम्ही सांगितलं तरीही चालेल, कारण कमेंट वाचणाऱ्या आपल्या इतर मैत्रिणींना ते अनुभव उपयोगी पडतील. आजच्या गप्पा इथेच थांबूया, पण हा विचार मात्र तुमच्या मनात रुजून राहू द्या. स्वतःसाठी, स्वतःच्या छोट्या स्वप्नांसाठी आणि स्वतःच्या आवाजासाठी आपण कमावलेलं उत्पन्न हे खूप महत्वाचं आहे. आणि हो, आपल्या सुवर्णमयी परिवारात अजून जणींना जोडायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या गप्पांमध्ये भेटूच, तोपर्यंत आनंदात राहा.